धनंजय मुंडेंना मंत्री केल्यास राष्ट्रवादी पक्ष संपेल. माझ्याकडे त्यांची 22 प्रकरणं. मनोज जरांगे यांनी पुन्हा डिवचलं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. धनंजय मुंडे यांची माझ्याजवळ 22 प्रकरणं आली आहेत, त्यामुळे तू शहाणा हो असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडेंना मंत्री केल्यास राष्ट्रवादी पक्ष संपेल असंही जरांगे म्हणाले. फक्त मंत्रिपद द्यायचं म्हटलं होतं तर अजितदादांचा पक्ष एवढा ट्रोल झाला, त्यामुळे मंत्रिपद दिलं तर पक्ष संपेल. भाजप कशाला हाताने हे गळ्यात गुंतून घेईल अशी टीका जरांगे यांनी केली आहे. रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल, भाजपमध्ये गेली तरी भाजप का मंत्रिपद देईल असं सवाल करत जरांगेंनी मुंडेंवर टीका केली. संतोषभाई देशमुख यांना अजून न्याय मिळालेला नाही, त्यांचा खून करण्यात आला, त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून, आणि त्याला मंत्रिपद देणार का असा सवाल जरांगे यांनी केलेला आहे. राष्ट्रवादी तर देणार नाही, कारण देण्या अगोदर त्यांचे एवढे हाल आहेत, तर दिल्यावर पूर्ण पक्ष संपेल. रक्ताने हात भरलेल्या लोकांवर कधीच बोलायचं नाही, त्यामुळे माझा दिवस चांगला जात नाही. घातपाताच्या सुपारी देऊन त्यांनी पुन्हा आमचेच लोक स्टँड केलेले आहेत. आम्ही पूर्ण माहिती घेत आहोत, काळजी करू नको. अजूनही सांगतो, धन्यानं आमच्या नदी लागू नये असा इशारा दिला. भविष्य सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल झाला तर धनंजय मुंडे प्रयत्न करतायत अशी माहिती याला काही नका काढू, जाऊन तिकडे. त्याचा काय संबंध आहे? काय संबंध आहे? अहो, नुसतं मंत्रिपद द्यायचं म्हणलं तर अजितदादांचा पक्ष इतका ट्रोल झाला होता सोशल मीडियावरती, आपल्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा. दिल्यावरती पक्ष संपल ना. त्यामुळे भाजप जवळ नाही करीत. भाजप काय हाताने लफडगाड्यात गुंतून घेईल. विनाकारण रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल? भाजपमध्ये जाईल तर भाजप का मंत्रिपद देईल? खुन करण्यासाठी द्यायच्यात का? संतोष भायांना न्याय नाही आणखी देशमुखांना. त्यांचा खून केला गेला त्याच्याच कार्यकर्त्यांना, त्याला मंत्रिपद देणार का भाजप? राष्ट्रवादी तर देणारच नाही, कारण द्यायच्या अगोदर त्यांची इतकी आली तर दिल्यावर पक्ष संपल. मला नाही वाटत भाजप राष्ट्रवादी जवळ करून मंत्रिपद देतील, मला वाटत नाही. आणि मी त्याच्यावर बोलत नाही, असल्यावर बोलायचं सुद्धा नाही. दिवसच चांगला जात नाही. असे रक्ताने हात भरलेल्या लोकांवरती कधीच बोलायचं नाही. चांगल्या नेत्यांवरती बोलावं, वैचारिक वाद सुद्धा असावं. तेव्हा जर आता घातपाताच्या सुपाऱ्या देऊन आमचेच लोक पुन्हा स्टँड केलेत त्यांनी, आम्हाला कळत नाही काय? आम्ही पूर्ण माहिती घेतोय ना. तसं काय नाही, तू काळजी करू नका म्हणा. आम्ही आणखीन तरी त्या धन्याने माया नदी लागू नये, आणखीन तरी आमचे लोक घातपात करून पुन्हा उचकून देऊ नये त्यांनी, आणखीन तरी नदी लागू नये. तो एवढे मॅटर यायला लागलेत माझ्याकडं की भयानक. मी आणखीन हात घातला नाही. सावध होय. तो लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली हे मला चांगलं माहिती. तू बदनाम करायला लागला मला, हे पण मला चांगलं माहिती. तू माझेच लोक माझ्याच विरोधात उचकायला लागला. त्या अंधारातून तो लाभार्थी टोळी, धन्याची लाभार्थी टोळी अंधारातून त्याला सपोर्ट करते, हेही आम्हाला माहिती. तुझे इतके मॅटर आलेत, तुला त्यातलं एकच सांगतो. मी आणखी हात नाही घातला. आज सकाळी रंजना नागपूरकर नावाची महिला नागपूरची माझ्याकडे आली होती. आज सकाळचा विषय सांगतो, म्हणून तू सावध होय. की इतकं भयान मॅटर आहे ते मला सांगितलेलं. कारण ती शोभाताई फडणवीस यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्या घरी दिलेली, त्या नागपूर मॅडमची. हे देवेंद्र फडणवीसला माहीत सुद्धा नसं आणखी. किती प्रचंड मोठी फसवणूक आपल्याच पाहुण्यात झाली, म्हणजे त्यांच्याच पाहुण्याची. मी तुझे मॅटर इतके आलेत माझ्याकडे. तू धन्या इथून पुढे तरी माझ्या नादी लागू नको, आमचे लोक उचकू नको. आणि आमच्या लोकाला ज्याला तू घातपाताच्या सुपाऱ्या दिल्या त्यांच्याकडे तुझी लाभार्थी टोळी पाठवायचं बंद कर. तो इतके मॅटर आले, तुला एकच सांगितलं मी. तुला हिच्यातूनच तू सावध होशील. तुला कळत असताना तर मी काय बोललो आज. रंजना प्रदीपराव नागपूरकर ही बिचारी महिला ब्राह्मणांची आज सकाळी माझ्या घरी येऊन इतकी रडत होती. तिचा नवरा सुद्धा मेलाय त्या टेन्शन पाहिजे याच्याचा. हे देवेंद्र फडणवीस साहेबाला माहित नसन तुमच्या पाहुण्याचं, तुमच्या घरातलं नातं. आता हे शोभाताई फडणवीस मला नाही माहित कोण आहेत, बहुतेक त्यांची आई आहेत का? आईच असतील वाटतं ना फडणवीस साहेबांच्या, किंवा नात्यातला कोणी असतील माहित नाही समजा. पण हे त्यांच्या घरातले नातेवाईक. मी जर तो असे मॅटर घ्यायला लागलो ना, तो लय हालू दे. हे ध्यानात ठेव. तू इथून कुठेतरी ते चाळे बंद कर. घातपात करणाऱ्याला साथ देणं, लोकांना उचकवणं हे तू बंद कर. शहाणा होय. तू माझ्या नादी लागू नको, लय बेकार होईल बरं. आणखी मी सांगाल ना वेळ आल्यावर. मग मी फक्त त्याला संदेश दिलाय की तुझे मॅटर सुद्धा माझ्याकडे यायला लागले. तू आमच्याच लोकांना घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागला आणि ते गप बसले होते, तरी ह्या टोळीनं तू कसं उचकायला लावलंय त्याला पुन्हा, हे ध्यानात ठेव. माझे काहीच मॅटर नाही आहेत. मी जर केलेल्या प्रत्येक आरोपावर जर फौजदारी खटले दाखल केले ना, तर माझ्या विरोधात बोलणाऱ्याला त्यांना लाईफच भोगावं लागणार आहे जेलमध्ये.
हे ध्यानात ठेव. मी आणखीन पाऊल उचललेलं नाही. तू टोळी आवरेव आणि तू बी शहाणा होय. आणखीन तरी माया नादी लागू नको. मी जर मागा लागलो तर तो हे जवळपास 22 पेक्षा जास्त प्रकरण माझ्याकडे आलेत. मी आज पहिल्यांदा सांगायलोय तू आणखीन शहाणा होय, नाही तर लय लांब जाशील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जालना.